नमस्कार, मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्नावली आपल्या मराठी YouTube चॅनल मध्ये, ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज पाहत असतो, ते सुद्धा अगदी सविस्तररित्या। आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे गर्भवतीने गरोदरपणामध्ये ड्रायफ्रुट्स खाणे कितपत सेफ आहे आणि जर सेफ असेल तर ते कशा पद्धतीने खायचे आहेत, किती प्रमाणामध्ये खायचे आहेत आणि काय काळजी घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा गरोदर असाल तर आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्याच्या टॉपिककडे। बऱ्याचदा अनुभवी किंवा वयोवृद्ध लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळतं की गरोदरपणामध्ये ज्या गोष्टी जे पदार्थ गरम आहेत अशा पदार्थांचं सेवन करणं हे शक्यतो टाळायचं असतं, कारण यामुळे ॲबॉर्शन किंवा मिसकॅरेजचा धोका हा वाढू शकतो। मग ड्रायफ्रूटच्या बाबतीमध्ये सुद्धा हे खरं आहे का? कारण ड्रायफ्रूट सुद्धा गुणधर्माने गरम आहेत आणि म्हणून मग खूप साऱ्या गर्भवतींना असं वाटतं की ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतर मला ब्लीडिंग तर होणार नाही ना, किंवा हे गरम तर पडणार नाही ना, किंवा बाळासाठी हे सेफ राहील का, बाळाची वाढ व्यवस्थित होईल का। लक्षात घ्या, ड्रायफ्रुट्स हा एक असा पदार्थ आहे, एक असे फ्रुट्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला दुनियाभराचे खूप सारे विटामिन्स आणि मिनरल्स मिळतील। यामध्ये असा कोणताच घटक नाही की जो घटक तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये आवश्यक नाही। प्रेग्नन्सीमध्ये आवश्यक असणारा प्रत्येक विटामिन, प्रत्येक मिनरल यामध्ये आहे आणि म्हणूनच गर्भवतीने प्रेग्नन्सीच्या दरम्यान ड्रायफ्रुट्स खाणं हे अतिशय फायद्याचं मानलं जातं। फक्त हे खात असताना तुम्हाला त्याचा योग्य मेथड किंवा योग्य जी पद्धत आहे ही माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचनुसार त्याच प्रमाणामध्ये त्याच वेळेमध्ये तुम्हाला हे ड्रायफ्रुट्स तुमच्या आहारामध्ये घ्यायचे आहे। आता आपण जाणून घेऊया की प्रेग्नन्सीच्या दरम्यान कोणकोणते ड्रायफ्रुट्स तुम्हाला कशा पद्धतीने खायचे आहेत। नॉर्मली मी नेहमी हे सजेस्ट करते की जर तुमची प्रेग्नन्सी उन्हाळ्यामध्ये आली असेल तर त्यावेळी तुम्हाला हे जे काही सगळे ड्रायफ्रुट्स आहेत हे भिजवलेल्या स्वरूपामध्ये घ्यायचे आहेत। मग ते बदाम असू द्या, अक्रोड असू द्या किंवा इतर कोणतेही ड्रायफ्रुट्स असू द्या, जर तुम्ही ते भिजवून खात असाल तर त्यावेळी त्याचा बलवर्धकपणा वाढतो आणि त्यामधली जी उष्णता आहे ही उष्णता कमी होते, म्हणजेच ते तुमच्या शरीराला गरम पडणार नाहीत किंवा त्याचा कोणता साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती होणार नाही। पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही नाही जरी हे भिजवून घेतले तरी काही हरकत नाही, परंतु थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये भिजवलेले ड्रायफ्रुट्स हे नॉर्मल ड्रायफ्रुट्स पेक्षा जास्त फायद्याचे ठरतात, त्यामुळे शक्यतो ट्राय करा की हे ड्रायफ्रुट्स भिजवून घ्या। आता कोणते ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत? तुम्ही काजू, बदाम, पिस्ता हे सगळे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, फक्त याचं प्रमाण तुम्हाला माहित असायला हवं। बदामाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर दिवसभरामध्ये 4 ते 5 भिजवलेले आणि वरची सालं काढलेले बदाम तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहारामध्ये घेऊ शकता। शक्यतो हे सकाळच्या वेळेमध्ये घ्या, पण पहिल्या तिमाहीमध्ये जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेस असेल किंवा खूप जास्त मळमळ उलटीचा त्रास होत असेल तर अशा वेळी तुम्ही हे सकाळच्या वेळेमध्ये न घेता दुपारी जेवणासोबत किंवा इतर मिल्कशेक्स वगैरे करून त्यामध्ये हे घेऊ शकता। खजूरच्या बाबतीमध्ये म्हणाल तर खजूर हे तुम्हाला दिवसभरामध्ये कमीत कमी 4 ते 5 खजूर खायचे आहेत। प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुमची आयरन लेवल ही उत्तम राहण्यासाठी, हिमोग्लोबिन प्रॉपर राहण्यासाठी, रक्त वाढण्यासाठी खजूर हे खूप जास्त फायदेशीर आहे आणि म्हणून डेली तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 खजूर हे खाणं गरजेचं आहे। हे सुद्धा तुम्ही भिजवलेल्या स्वरूपामध्ये घेऊ शकता किंवा आहे असे घेऊ शकता। अंजीर म्हणाल तर डेली 2 ते 3 अंजीर तुम्हाला भिजवलेल्या स्वरूपामध्ये तुमच्या आहारामध्ये घ्यायचे आहेत। या व्यतिरिक्त जे अक्रोड आहे, अक्रोड सुद्धा बदामा एवढंच बाळासाठी फायदेशीर असतं, कारण यामध्ये भरपूर असं ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, ज्यामुळे गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही छान पद्धतीने व्हायला मदत होते। डेली तुम्ही 2 भिजवलेले अक्रोड तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता। पुढचा जो ड्रायफ्रुटचा प्रकार आहे ते म्हणजे मखाने। मखाने ज्याला फॉक्सनट असं म्हटलं जातं, हे मखाने सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये अतिशय फायद्याचे आहेत, कारण यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, आयरन आहे, ज्यामुळे तुम्हाला आयरन डिफिशियन्सी होत नाही, तुमची हाडं मजबूत राहायला मदत होते। शिवाय पोटामध्ये वाढणारे जे बाळ आहे हे सुद्धा अगदी काटक आणि निरोगी जन्माला येतं आणि म्हणूनच तुपामध्ये रोस्ट केलेले 20 ते 30 ग्रॅम मखाने तुम्ही डेली घेऊ शकता। आता हे तुम्ही वेगवेगळ्या फॉर्म मध्ये घेऊ शकता, आहे असं खाऊ शकता किंवा तुम्ही नमकीन किंवा चिवडा बनवून याचा खाऊ शकता, त्याची पावडर करून त्याची खीर बनवून घेऊ शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने दररोज 20 ते 30 ग्रॅम मखाने तुम्ही खाऊ शकता। याशिवाय काळे मनुके हे प्रेग्नन्सीमध्ये अतिशय फायद्याचे आहेत, कारण थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यामध्ये तुमचं डायजेशन हे थोडंसं वीक होतं किंवा फूड मूवमेंट जी आहे ही पोटातली थोडीशी कमी
कमी होते, ज्या कारणामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणं असेल किंवा गॅसेस बनणं, ब्लॉटिंग होणं, खूप जास्त जळजळणं, ऍसिडिटी लेवल वाढणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण डेली जर तुम्ही काळे मनुके खात असाल तर त्यावेळी या सगळ्या त्रासांपासून तुम्हाला आराम मिळायला मदत होते. शिवाय तुमची हिमोग्लोबिन लेवल, आयरन लेवल ही उत्तम राहायला मदत होते. एक अर्धे मूठ काळे मनुके तुम्ही दिवसभरामध्ये खाऊ शकता. या व्यतिरिक्त जे काही सीड्स आहेत, आता सीड्स मध्ये म्हणाल तर टरबूजाच्या बिया, कलिंगडाच्या बिया, जवस आहे, तीळ आहे, हे सगळे जे काही सीड्स आहेत हे थोडेसे भाजून तुम्ही याची पावडर करू शकता किंवा जवसाची चटणी तुम्ही कच्च्या तेलासोबत खाऊ शकता, तिळाची चटणी तुम्ही कच्च्या तेलासोबत खाऊ शकता. फक्त तिळाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी ठेवायचं आहे. बाकीचे जे सीड्स आहेत म्हणजे टरबूजाच्या बिया किंवा कलिंगडाच्या बिया स्पेशली, तर ते तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करायचे आहेत, कारण कलिंगडाच्या बियामध्ये भरपूर असं आयरन आहे. तुम्ही डेली 1 चमचा जरी या बिया खात असाल तरी सुद्धा तुम्हाला थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये तुमची हिमोग्लोबिन लेवल ही उत्तम राहायला मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही जे ॲप्रिकॉट आहे किंवा काजू आहे हे सुद्धा घेऊ शकता, परंतु यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल थोडीशी हाय असते आणि त्या कारणामुळे प्रेग्नन्सीमध्ये याचं प्रमाण तुम्हाला लिमिटेड ठेवायचं आहे. अगदीच स्किप करायचं असं नाही, पण दिवसभरामध्ये तुम्ही 1 ते 2 काजू किंवा 1 ते 2 ॲप्रिकॉट खाऊ शकता. तर हे काही ड्रायफ्रुट्स आहेत की जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त मदत करणार आहेत. लक्षात घ्या, या ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे, खूप सारे हेल्दी फॅट्स आहेत, खूप सारे विटामिन्स आणि मिनरल्स आहेत, ज्या कारणामुळे तुम्हाला सुद्धा म्हणजे गर्भवतीला सुद्धा आणि पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाला सुद्धा उत्तम पोषण मिळण्यासाठी मदत होणार आहे. आणि म्हणून हे ड्रायफ्रुट्स तुम्हाला अगदी पहिल्या महिन्यापासून ते डिलिव्हरी होऊन त्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करायचे आहे. फक्त ते योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. शक्यतो हे ड्रायफ्रुट्स सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना तुम्हाला घ्यायचे आहेत. बेस्ट टाइम कोणता असेल तर ते सकाळच्या वेळेमध्ये 11च्या अगोदर तुम्ही जर हे ड्रायफ्रुट्स तुमच्या आहारामध्ये घेत असाल तर ते कधीही तुमच्यासाठी बाधक ठरणार नाही. तुम्हाला उष्णतेचा खूप जास्त त्रास असेल आणि तुमची प्रेग्नन्सी जर स्पेशली पहिली तिमाही जर तुमची उन्हाळ्यामध्ये आली असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे. स्पेशली बदामाचं प्रमाण जे आहे हे तुम्हाला कमी ठेवायचं आहे. म्हणजे जिथे तुम्ही 4 ते 5 बदाम खाता तिथे तुम्हाला 2 ते 3 बदाम हे तुमच्या आहारामध्ये घ्यायचे आहेत. या पद्धतीने सेफली जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये हे ड्रायफ्रुट्स खात असाल तर हे ड्रायफ्रुट्स तुमच्यासाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी वरदान ठरणार आहे. याशिवाय ड्रायफ्रुट्सच्या बाबतीमध्ये कोणतेही डाऊट्स असतील तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये विचारू शकता. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.